हरे कृष्णा. तर आज खूप विशेष गोष्टींचा म्हणजे त्यातनं बरंच काही मार्गदर्शन घेण्यासारखं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घ्यायला हवं की हा जो संवाद चालू आहे, समांतर दोन संवाद सुरू आहेत भागवतामध्ये. आपल्या लक्षात आलं ना सर्वांच्या? एक संवाद होतोय तो म्हणजे शौनकादी ऋषी सूत गोस्वामीने विचारतायत नैमिषारण्यामध्ये. आणि सूत गोस्वामी काय करतायत, त्या शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगताना संदर्भ सांगतात कुणाचा, शुकदेव गोस्वामींनी काय सांगितलं परीक्षित महाराजांना ते सांगताना काय तर मध्ये श्री शुक वाचत आहे. शुकदेव गोस्वामी, शुक्रदेव नाही. शुक्रदेव म्हणजे शुक्राचार्य, म्हणजे ते असुरांचे गुरु झाले. शुकदेव म्हणजे परीक्षित महाराजांचे गुरु आणि व्यासपुत्र. त्यामुळे हे सूत गोस्वामीचं एक वैशिष्ट्य म्हणजे यांचं नाव आहे उग्रश्रवा सूत, पूर्ण नाव त्यांचं. आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं रोमहर्षण सूत. हे रोमहर्षण सूत कथा करत होते आणि फार विद्वान होते, खूप बुद्धिमत्ता होते त्यांच्यामध्ये. आणि बरेच हजारो भक्त जमलेले होते कथा ऐकण्यासाठी. आणि झालं असं, बलराम साक्षात भगवंत बलराम तिथं आले त्या कथेच्या ठिकाणी. आणि त्यांना बघून सगळेजण उठून उभे राहिले. तिथं असलेले सगळे जे कोणी श्रोते सगळे उभे राहिले, प्रणाम केला भगवंताला. परंतु जे रोमहर्षण ते उठून उभे राहिले नाहीत. एक अशी प्रथा आहे, जो व्यासस्थानावर बसलेले व्यक्ती तो श्रेष्ठ आहे इतरांपेक्षा, पण त्यांच्याहून कोणी जर श्रेष्ठ आलं तर ते उठून उभं राहायला हवं किंवा त्याला प्रणाम करायला हवं. आणि भगवंताचा महिमा सांगणारे ते कथाकार, त्यांना सगळं ज्ञान, तरी पण साक्षात बलरामाला बघून पण ते उठून उभे राहणे, प्रणाम नाही केला त्यांनी, कथा चालूच ठेवली. बलरामाने पाहिले की असं केल्यामुळे काय होणार आहे, कथाकारी व्यक्ती जर भगवंताचा अनादर करत असेल मग ते श्रोते काय शिकणार पुढं. त्यामुळे त्यानं ठरवलं की आत्ताच काय केलं पाहिजे, म्हणजे यांना या प्रवृत्तीतनं सोडणं आवश्यक आहे. आणि भगवंताने बघितलं त्याला जर मारायचं म्हटलं तर काय गदा असे त्यांच्याकडं किंवा नांगर असतो, त्याचा उपयोग नाही केला त्यांनी. त्यांना माहिती परिस्थिती वेगळी इतकी. त्यांनी काय केलं, एक गवताची काडी घेतली तीच, आणि गवताची काडी नुसत्या फेकली तर त्यांचा मृत्यू पण झाला. एवढं सामर्थ्य भगवंतामध्ये. आणि मृत्यूवर थोडा हाकार झाला सगळ्या ऋषींमध्ये, मी काय केलं तुम्ही म्हणजे आम्ही जाणतो आपण भगवंतात, पण असं दुसरा एक प्रकार होईल ना की व्यासाला बसलेल्याचा असा मृत्यू होऊ शकतो आणि पुढे व्यासाला धाडच नाही करणार. तुम्ही प्रवचन करा प्रभूजी असं म्हटलं बाबा तर घाबरून जाणार, कसं करणार प्रवचन. प्रवचन ऐकलं की झालं तर कोण विचारलं, कोणतरी काडी फेकून मारलं, काय करणार परत, अशी भीतीच ना. म्हणजे बलराम म्हटले, हा बरोबर तुमचं म्हणणं, सांगा म्हटलं तर काय मी काय करायला पाहिजे. बघा भगवंताची किती विनम्रता. ते सांगा म्हटलं मी काय करायला हवं, काय प्रायश्चित घेऊ. तर ते म्हणाले की तुम्ही साक्षात भगवंत आहात, हां तर तुम्ही सांगा म्हणे. ते म्हणतात की त्या रोमहर्षण सुद्धा मी जिवंत करू का बरं. ते पण नाही म्हणे, तुम्ही केलेलं तुम्हाला माहिती आहे, योग्यच केलं तुम्ही, पण आता परत जिवंत करणं बरोबर नाही. भगवंत म्हणतात ठीक आहे, मी काय करतो मग, त्यांचा जो पुत्र आहे त्याला मी बसवतो म्हणे, आणि त्याला सर्व विशेष कृपा त्याला प्राप्त होईल, जेणेकरून काय होईल, सुंदर कथा ते करू शकतील म्हणून. आणि सूत गोस्वामी की जे यांचं उग्रश्वा सूत, हे रोमहर्षणचे पुत्र, अगदी युवक, 20-21 वर्षाचं वय, खूप तेजस्वी दिव्य विद्वान होते, भक्त होते महान. त्यांना बसवलं व्यासपीठावर आणि मग म्हटलं की मग काय प्रायश्चित काय घेऊ मी. मग सगळ्या ऋषी म्हणे तुम्ही काय करा म्हणे, तुम्ही तीर्थाटन करा म्हणे, आणि तीर्थयात्रेत स्नान इत्यादी करा तीर्थक्षेत्रात. बलराम म्हटलं ठीक आहे म्हणे, भगवंतच होता, पण त्यांनी स्वीकार केला, ओके म्हणजे गेले. आणि त्यांना ते कुरुक्षेत्र युद्ध पण टाळायचं होतं म्हणून ते निघून गेले तिथनं. आणि सूत गोस्वामी बसले, पण त्याच्या सूत गोस्वामी यायच्या आधी नैमिषारण्यात काय झालं, सूत गोस्वामींनी कथा ऐकली कुठं, शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराज सांगताना गंगेच्या काठावर. आणि इकडे नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे जे लखनौ जवळ आहे, आत्ताच्या लखनौ जवळ, म्हणजे ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू समजलं त्याला नैमिषारण्याला. त्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनी एकत्र आले. शौनक ऋषी मुख्य होते आणि त्यांच्याबरोबर सगळे ऋषीमुनी जमले. त्यांनी चर्चा सुरू केली की सकल जीवांचं भलं कसं होईल बरं, कसं कल्याण होईल, काय करता येईल. त्यांनी 1000 वर्ष चालणार यज्ञ सुरू केला तिथं. आणि यज्ञ सुरू केला, यज्ञ सुरू झाला खरं, पण यज्ञ ते स्वाहा स्वाहा हे करण्यामध्ये भरपूर धूर येत होतं, हे होत होतं. पण अचानक सूत गोस्वामी तर आले. सर्वांनी सूत गोस्वामीला प्रार्थना केली की आपण काय करा, आपण कथा सांगा म्हणून, आम्हाला ऐकायची इच्छा आहे. कारण आम्हाला कळलेलं आहे की आपण शुकदेव गोस्वामी जेव्हा परीक्षित महाराज सांगत होते
जेव्हा तुम्ही होता असं आम्हाला कळलं, आम्हाला ते ऐकायचं आहे. सूत गोस्वामी असं म्हटलं नाही, अहो काय लिहिलं नाही, काय नाही, रेकॉर्डिंग केलं, मी कसं सांगू तुम्हाला, नाही म्हटलं. सगळं काय होतं ते होते श्रुतीधर. श्रुतीधर शब्द ऐकला का आपण? श्रुतीधर म्हणजे ज्यांनी एकदा ऐकले की बस पक्क फिट झालं, ते डिलीट होत नाही, कधी डोक्यात राहतं. आपल्याला किती लक्षात ठेवावं लागतं, आपण लक्षात राहत नाही काही, कलियुग आहे त्यातनं. मग इथं असं झालेलं आहे, या आता जे आपण वाचन केलं दुसऱ्या स्कंदातल्या 3रा अध्याय आणि 4थ्या अध्यायातल्या काही श्लोकांचं, याच्यावर हे कळतं, प्रभुपाद म्हणतात की कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची दीक्षा झाली पाहिजे. पण आध्यात्मिक गुरुच्या आश्रयाशिवाय त्याची जीवनात प्रगतीच होऊ शकत नाही, त्याला कळत नाही काय करावं. आणि निदान एक 12 वर्षाच्या वयाच्या वरच्यांची सर्वांनी दीक्षा व्हावी असं सांगितलं त्यांनी. आणि त्या कुटुंबातल्या सर्वांनी पहाटे उठावं, मंगलारती करावी, नामस्मरण, हरिकृष्णाचं जप आहे, भागवत वाचन, हे सगळं त्यांनी करावं. आणि विशेष करून आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी विग्रहांची सेवा पण त्यांनी करावी म्हणे, असं प्रभात म्हणतात. मग विग्रहांची सेवेला लाभ काय होतो? विग्रहांची सेवेमुळं काय होतं की आपल्या जीवनाची शुद्धता होते आणि शिवाय आध्यात्मिक ज्ञानात शीघ्र प्रगती होते आपली. विशेष गृहस्थ भक्तांनी आपल्या घरी विग्रहांची स्थापना, अर्थात नेहमी शक्य नाही पूर्ण सगळेच विग्रह आणणं, राधाकृष्ण, सीताराम, गौरताई, जगन्नाथ विग्रह, पण निदान आधी प्रतिमा ठेवावी, प्रतिमा पूजन करावे आणि त्यानंतर मग त्यांना भोग लावणं वगैरे सगळ्या गोष्टी कराव्यात. असं केल्यामुळे काय होतं, मग आध्यात्मिक जीवनात झपाट्याने प्रगती होते. पुढे उल्लेख येतोय की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर शुद्ध भक्ताच्या चरणाची धूळ धारण केली पाहिजे म्हणे. आणि जो कोणी शुद्ध भक्ताच्या चरणाची धूळ धारण करत नाही तो म्हणे जिवंत असून प्रेत असल्यासारखंच आहे म्हणे, त्याला त्या भक्तीचं महत्वच माहीत नाही काही, असं अर्थ होतं. आणि जो भगवंताच्या चरणी अर्पण केलं तुळशीचं पत्रे घेत नाही तो पण काय म्हणे, तो पण प्रेत असल्यासारखंच आहे, त्याला महत्वच माहीत तुळशीचं काय महत्व. ठीक आहे, कोणीतरी म्हटलं होतं असं, तुळशी लावून काय उपयोग म्हणे, त्याचे वांगे झाडं लाव म्हणे, खातात तरी तुळशी खायची असते का, त्या व्यक्तीला माहीत नाही. फार मोठा विद्वान म्हणून त्यांचे नाव लौकिक होत असतं, पण त्याने हे माहीत नाही की तुळस ही भगवंताला खूप प्रिय आहे. त्या तुळशी भगवंताच्या चरणी अर्पण केला, तुळशीच सुगंधामुळं 4 कुमार जे अतिशय विद्वान होते ते फार मोठे महान भक्त बनले. खूप महिमा तुळशीचा त्यांना माहीत नाही. तर म्हणून पुढं तात्पर्य तोरपात म्हणतात की त्या भगवंताच्या भक्ताच्या चरणधुळीचं खूप महत्त्व आहे. जेव्हा राजा रघुगण पालखीतनं निघाला होता, मग जड भरत, ज्या आधी भरत महाराज होते पण हरणाचं चिंतन केलं, हरिण बनले, पुन्हा भरत बनले, पण जड भरत म्हणून ते काही बोलत नव्हते. आतल्या सदैव चिंतन चालू होतं भगवंताचं. भेट झाली त्यांची, म्हणजे उपदेश केला जड भरताने राजा रघुगणाला. त्यांनी म्हटलं कसं मी काय करू भक्ती करण्यासाठी, काय केलं पाहिजे मी. तर ते म्हणतात की ऐक म्हणे की तपस्या अमुक तो काही नाही म्हणे, काय केलं पाहिजे, विना महत्पाद रजोभिषेकम, जोपर्यंत शुद्ध भक्तांच्या चरणकमळाची धूळ मस्तकावर लावत तोपर्यंत म्हणे त्या जीवाची प्रगती होत नाही आध्यात्मिक जीवनामध्ये. हे फार महत्त्वाचं चरण धुळीचं महत्त्व. जसं आपल्याला माहिती आहे तो श्लोक आहे ना, इथं तात्पर्य सांगितलंय त्याचा अर्थ. कुठला श्लोक? चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथ रथयात्रेसमोर नृत्य करायचे तेव्हा खूप श्लोक म्हणायचे. त्यातला हा एक प्रसिद्ध श्लोक कुठला, नाहम विप्रो न च नरपती नापि वैश्यो न शूद्रो नाहम वणि न च ग्रहपती नो वनस्थो यतिर्वा किंतु प्रोद्या निखिल परमानंदपूर्णामृताब्धे गोपी भर्तृपदकमल दास दासानुदासा. याचा अर्थ चैतन्य प्रभू म्हणतात, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, वैश्य नाही, मी शूद्र नाही, मग कोण आहे तुम्ही? त्यामुळे मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानपर, संन्यासी म्हणे. मग ही 4 यात 8 गोष्टी आहेत, अजून कुठला नवी गोष्ट आहे म्हणे. आहे म्हणे, कुठली? मी कोण आहे म्हणे, मी जे सर्व आनंदाचे आगार शोध असलेले, जे गोपींचं पण भरण पोषण करणारे, प्रेमाचे आदान प्रदान करणारे कृष्ण आहेत, त्यांच्या मी दासांच्या 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 दास आहे म्हणे. एवढं मोठं हे दासांचं दास पण हेच खरं मोठं पद आहे. लोकांना काय वाटतं भौतिक जगामध्ये आपण बॉस बनलं, अरे वा काहीतरी विशेष, विचारतात काय करतात नोकरी, असं आहे का, हे पद आहे का, वा वा छान. पण म्हटलं नाही तो सेवक आहे, त्याला किंमत नसते. पण भक्तीमध्ये त्या दासाला किंमत जास्त आहे, बॉसला नाही. भक्तीमध्ये
मोठ्या पदावर जरी असेल तो, तरी पण तो दासासारखं वागत असेल, एकदम सर्वसामान्य व्यक्तीसारखं. मग ओळखलं पाहिजे फार श्रेष्ठ आहे. त्या भगवंतानी आपल्या भक्तांच्या धुळीचं महात्म्य स्वतः दाखवून दिलं. नारदुनी गेले ते भेटायला भगवंताला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे नारदा, बरं झाला आलात तुम्ही, तर माझं डोकं फार दुखतंय म्हणे. तर त्यावेळेला काही कुठलं बाम वगैरे काय नव्हतं बरं का. डोक्यात लावलं आपलं, ट्यूब होती किंवा बाम असं काय नव्हतं, लावलं आपलं नाही. नारद काय सांगा, मी काय करायला हवं, काय उपाय करायला हवा, काय करायचं का सांगा. तर भगत म्हटले की माझ्या भक्तांच्या चरणी धूळ माझ्या डोक्याला आली की माझं डोकं शांत होईल. भक्तांची धूळ. नारद म्हणजे बघतो म्हणे, प्रयत्न करतो मी. निघाले ब्रह्मदेवाकडे गेले, शिवजींकडे गेले. म्हणजे तुम्ही मोठे भक्त आहात, भगवंताला तुमची चरणात धुळ देतो. नाही नाही म्हणे, आमच्या चरणात धूळ दिली तर काय होईल, नरकात जावं लागेल. नाही नाही म्हणत, बरेच ठिकाणी फिरले, काहीच मिळालं नाही त्यांना. शेवटचा नंबर लावला वृंदावनचा, तिथे गेले. ओपिनी गराडात घाललं त्यांना. म्हणजे काय सांगा म्हणे, तुम्ही कृष्णाने भेटलाय का, सांगा कृष्ण काय करतो काय नाही, आम्हाला जाणून घ्यायचं. नारदून आश्चर्य वाटलं, एवढं त्यांचा उत्साह कृष्णाविषयी. म्हणजे काही नाही म्हणे, काय झालं की कृष्णाचं डोकं खूप दुखतं. काय डोकं दुखतंय, काय आम्ही काय करायला हवं. काही नाही म्हणे, तुमच्या पायाची धूळ दिली तर त्यांचं डोकं असं आहे का म्हणे. पायाची धूळ जर कृष्णाने डोक्याला लावलं बरं होईल. हो, लगेच त्यांनी ते ओढणी असं हे केली खाली, जमिनीवर आपलं पायाची धूळ लागलं तिथं सगळं टाकलं, गोळा करून दिलं त्यांच्याला. काय काय करताय काय म्हणे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का, ही धूळ तुमच्या पायाची धूळ कृष्णाच्या डोक्याला लागल्यामुळं तुम्हाला नरकात वगैरे माहीत तुम्हाला, तर नरकात गेलं तरी चालेल, नरकात जावं लागलं तरी काही हरकत नाही, पण कृष्णाचं डोकं दुखणं थांबलं पाहिजे. मग नारदूंना गोपींचं महात्म्यही कळलं, त्याचबरोबर भक्तांच्या चरणधुळीचं महत्त्व पण कळलं त्यांना, किती महत्त्वाचं. आता नारदूंनी स्वतःच त्यांना ते उच्छिष्ट मिळालं होतं भक्तांचं, असं वर्णन आपण ऐकलेलंच असेल. आणि पुढं उल्लेख होतो की जेव्हा आपण श्रवण कीर्तन करून सुद्धा आपल्या डोळ्यातनं अश्रू वाहत नसतील, ओळखायचं काय, आपलं हृदय कसं दगडासारखं बनलंय, पाषाण हृदय. म्हणून म्हटलेले याचा अर्थ ओळखावा म्हणे की 10 त्याच्याकडनं होत असतील नक्की. म्हणून त्याला भगवंताच्या भक्तीमध्ये गोडवा किंवा डोळे भरून येत नाहीत, अश्रू वाहत नाहीत, वेगवेगळे लक्षण आहेत. ते अर्थात ती भावाची लक्षणं फार मोठी, स्तंभ, पुलक, अश्रू, स्वेद अशी भरपूर लक्षणं आहेत. अर्थात ती लक्षणं प्रकट होण्यावर सोपी गोष्ट नाही आहे, पण नाम घेतल्यावर ती लक्षणं प्रकट होत नंतर ओळखायचं गडबड आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांनी त्यांच्या गुरूंकडनं, ईश्वर गुरूंकडनं महामंत्र घेतला आणि महामंत्राचं कीर्तन करू लागले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कीर्तन करू लागले, नाचू लागले, गाऊ लागले, रडू लागले, लोळू लागले. तर आश्चर्य वाटलं, आधी कधी झालं असं कसं काय झालं. ते गेले परत गुरूंकडं, ईश्वर दंडवत केला. ते म्हणजे काय झालं, काय विषय परत कसं काय. हो म्हणे, त्यांनी सांगितलं की म्हणे जे आपण तुम्ही हे दिले मंत्र, ते म्हणे ते म्हणतात आपल्याकडून, खिबा मंत्र दिला गोसाई, खिबा तार बल, जपित मंत्र करील पागल. कुठला मंत्र दिला हे महाराज, की म्हणे या मंत्राचं जप आणि कीर्तन सुरू केल्यावर मी पागल झालो म्हणे, वेडा झालो मी. मग त्यांचे गुरु म्हणतात, महामंत्रे येईत स्वभाव, जय जपे तार उपजय कृष्ण प्रेम भाव. अरे महामंत्र स्वभावाचा म्हणे, हा जो कोणी जप आणि कीर्तन करेल त्याच्या हृदयात प्रेम उदित होणारच नाही. भाग्यवान आहेच म्हणे, तू त्याचा स्वीकार केल्यामुळं झालं म्हणे. म्हणजेच हे अपराधरहित जप आणि कीर्तन करणं खूप महत्त्वाचं आहे, याच्यातनं कळतं आपल्याला. आणि म्हटलेलं की हे डोळ्यातनं अश्रू येणं वगैरे आपण नक्कल करू नये म्हणे, अनुकरण करायचं नाही. त्याला म्हणतात प्राकृत सहजिया. प्राकृत सहजिया म्हणजे काय, की जो नक्कल करतो, डोळ्यात अश्रू आले तर रडलो, आता मी खूप पोचलोय, मी फार पोचलो, आता कुठं पोचलं तेच माहिती आहे त्याला. नक्कल करणं काही आहेत असे संप्रदाय, त्याच्यामध्ये काय करतात, नक्कल करतात रडण्याचं वगैरे, पण ते व्यसनाधीन असतात. थोडी काय भक्तिभाव नसतो, पण दिखावा करतात की मी आता फार उच्च स्थानात पोचलो. आपला दिखावा करायचा नाही म्हणे. प्रभात एका ठिकाणी म्हणतात, एखाद्याला तसं अश्रू येत असेल, तसं भाव येत असेल तर त्यांनी सगळ्या लोकांकडे प्रकट करू नये म्हणे. इथे उदाहरण दिलं प्रभुपादाने. कुठलं, चैतन्यप्रभू जेव्हा दक्षिण भारतात भ्रमण करत होते प्रचारासाठी, तेव्हा रामांजराय भेटले. आणि रामांजराने भेटले, त्यांना आलिंगन दिला. दोघांमध्ये 8-7 विकार प्रकट झाले. महाप्रभूमध्ये एकदम
अश्रू वावरावर सगळं येऊ लागलं. पण लगेच त्यांनी बघितलं की रामांद्रांच्या सोबत आलेले काही लोक आहेत ते एकदमच त्यांना हे कळणारे नवखे लोक आहेत, ते आश्चर्याने डोळे फाडून बघत होते असे. हा लगेच आवडतं गेलं स्वतःला की हे जे विकार आहेत, अष्टसत्व विकार यांच्याकडे प्रकट केलं त्याचा गैरसमज होणार. तर त्यामुळं ते नक्कल करायचं नाही, सहजीय बनायचं नाही आपल्याला, सहज म्हणजे किरकोळ समजायचं नाही याला. म्हणून शुद्ध भक्त इव्हन प्रभासुद्धा क्वचित कधी कधी व्हायचं असं, जेव्हा कुठं गोरखपूरमध्ये हे जय राधा माधव कुंज बेर आपण जे म्हणतो ना कीर्तनाच्या प्रवचनाच्या आधी, ते म्हणू लागले की प्रभुपाद डोळ्यातनं अश्रू वाहू. प्रभुपाद फार प्रयत्न करतो अश्रू रोखण्यासाठी, पण ते वाहतच होतं. ती भगवंताची योजना पण असते, कधी कधी भगवंत त्यांच्या माध्यमानं दाखवून देतात की या भक्ताला साधारण समजू नका तुम्ही, फार उच्च स्तरावर होता. पण नेहमी दाखवत नाही ते, कारण काय होतं मग गैरसमज होतो. मग त्याला वाटतं तर आपण याचं करूया. कधी कधी गुरु असं म्हणतात त्या चालीत तर आपणही गावं, मग ते त्यांच्या डोळ्यातनं पडेल का आपण तसं करावं, ते नक्कल होणार म्हणून ते टाळतात हे गोष्टी. आणि बरेच लक्षण आहेत, म्हणजे भक्त भगवंताची लीला झाली त्या ठिकाणी त्या राहायची इच्छा निर्माण होते, भक्तांसंग त्यांना अनिवार्य वाटतो. भरपूर गोष्टी ती लक्षणं आहेत त्या भावस्तरावर पोचलेल्या भक्ताची. आणि पुढं म्हटलेलं आहे की जेव्हा परीक्षित महाराज सांगत होते शुकदेव गोस्वामींना की म्हणे तुमच्या मुखातनं जे मी भगवंताची लीला ऐकू लागलोय ते ऐकता ऐकता माझ्या हृदयातलं काय होऊ लागलं, अज्ञानरूपी अंधकार काय होऊ लागला, नष्ट होऊ लागला. मला ज्ञानाचा अनुभव येऊ लागला. ज्ञान हे सात्विकता आहे त्याच्यामध्ये, ज्ञानामध्ये. आणि हे दिव्य ज्ञान असल्यामुळं शुद्ध सात्विकता आहे त्याच्यामध्ये, विशुद्ध सत्व. विशुद्ध सत्व आले की काय भौतिक गोष्टी तिथं राहतच नाही. मग तहान भूक हे सगळं काय काहीच राहत नाही. का बरं? तहान भूक लागणे भौतिकच गोष्टी आहेत करतं. अर्थात ही प्रभुपादांची कृपा म्हणून आपल्याला त्यांच्याकडे हे कळलं की तहान भूक जरी लागली तरी आपण भगवंताला अर्पण करून घेतल्यामुळे काय होणार, ते पण आध्यात्मिक होणार, स्पिरिच्युअलाइज होणार. प्रसाद घेऊन घेऊन शरीर पण काय होणार, आध्यात्मिक होणार, स्पिरिच्युअलाइज. पण भगवंताला अर्पण केलेलंच घ्यायचं आपण, भोग लावलेलं. असं नाही कुठलंही मिळतं त्याला घरात बनवलं आहे आणि असंच खाल्लं, आज आहेच ती भगवंत ते खातील ना, मग मी खाणार आहे, तसं नाही करू शकत. ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि पुढं उल्लेख येतोय की यांनी शुकदेव गोस्वामींनी टप्प्याटप्प्याने सगळं सांगितलं. एकदम रासलेलं सांगू शकले असते ते, कारण परिश्रमावर फार उच्च स्तरावरचे होते, त्यांना काय अवघड गेलं नसतं समजायला. पण त्यांना माहीत आहे ती नक्कल झालीच. ती काही नसताना लोक नक्कल करतात. प्रभात नेहमी सांगतात व्यवसाय कथा काय कर, मुद्दाम रासलेला सांगणार, पण लोकांना काय वाटणार रासलेला पाहिल्यावर वाटणार. मग असं बरेच जण म्हणतात अहो कृष्णाने केलं मग आम्ही का करू नये, लगेच त्याचा प्रश्न असतो. म्हणून म्हटलं प्रभात म्हटलं की नाही म्हणे आधी सृष्टी लिला मग रासलीला. भगवंताने कशी सृष्टी बनवली, एवढं भव्य बनवलं, एवढे ब्रह्मांड, एवढं हे त्या समुद्रात तरंगत असतात, त्या ब्रह्मांडात 14 लोक आहेत, इकडं 7 तिकडे, एवढं सगळं ऐकून वा किती मोठं महत्व. वा मग त्याला कळतं अनंत कोटी ब्रह्मांड ते नाही का भगवंत. एक झालं ना ब्रह्मदेव आले, या आपल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव चतुर्मुखी आहेत, ते आले द्वारकेमध्ये भेटायला भगवंताला. त्या द्वारावर थांबले होते. मग ते सेवकाने सांगितलं की ब्रह्मदेव आलेत म्हणून. असं आहे का? मग त्याने विचार कुठले ब्रह्मदेव म्हणून, तर त्याने विचार आपण कुठले ब्रह्मदेव आहोत. त्याने म्हणजे कुठले म्हणजे काय, दुसरं कोण आहे का? तर त्यांनी थोडं मनाला आवर घातला. सांग म्हणे जे चतुष्कुमार आहेत ना, 4 कुमार, त्यांचा पिता मी आला म्हणून सांगितलं. त्याने आता दंडोत केलं भगवंताला. त्यांनी विचारलं की आपण असं का प्रश्न विचारला कुठले ब्रह्मदेव म्हणून, कुठले म्हणजे अजून कुठले आहेत, त्यांना माहीत नव्हते. तर त्यांनी काय केलं, बदल केलं. आणि बघता बघता अनंत कोटी ब्रह्मांडाच्या प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव हे चतुर्मुखी होते, पंचमुखी दशमुखी सहस्रमुखी असे ब्रह्मदेव सगळीकडून आले, त्यांच्या हंस वाहनावर आले होते. त्या प्रत्येक ब्रह्मदेवाला इतर आलेला काहीच कळत नव्हतं. पण भगवंतांनी या ब्रह्मांडातल्या ब्रह्मदेवाला अशी शक्ती दिली की जेणेकरून ते सर्व ब्रह्मदेवाला पाहू शकत. सगळ्यांचे हंस वाहनं, प्रत्येकाच्या ब्रह्मदेव, त्याची स्तुती करणारे सगळे ऋषीमुनी पण आले होते, सगळ्यांना बघितलं. त्यांनी विचारलं भगवंता आपण बोलू नका आम्हाला. नाही म्हणे काय चाललंय का, आहे काय सगळं व्यवस्थित, हो म्हणे आपल्या कृपेने चाललं, ठीक आहे म्हणे. ते भगवंताची स्तुती करून निघून गेले. मग ह्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की मी ज्या ब्रह्मांडात राहतो ते ब्रह्मांड सर्वात छोटं आहे आणि बाकीचे ब्रह्मांड किती मोठमोठे आहेत, तिथले ब्रह्मदेव किती मोठमोठे, किती मुख आहेत त्यांना.
मग त्याला कळून चुकलं. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की भगवान श्रीकृष्ण काही साधारण व्यक्ती नाही. पण तो श्लोक कोट केला ना, अवजानंती मामूढा मानुषम तर माशितम परमभाव मजानंत मम भूत महेश्वर. मला मनुष्यासारखं रूप बघून त्याला वाटतं की हे काही साधारण माणूस, पण त्याला माहिती नाही हे म्हणतो ना. आपण कधी म्हणतो का असं, आई वडील आणि मुलगा आहे, मुलाला असं म्हणतो का की म्हणजे आपण असं म्हणू शकतो तू वडिलासारखा दिसतोय म्हणून, हे बरोबर आहे. पण त्याला म्हणतो का तुझे वडील तुझ्यासारखे दिसतात असं म्हणतो का आपण? उलटं नाही होत. वडिलांकडं वडील आधी आहेत त्यामुळे ते वडिलांसारखा चेहरा बा मुलाचा आहे दिसतो तर ठीक आहे. तसंच आपण असं म्हणू शकत नाही की जे मनुष्य आहेत ना ते कृष्ण मनुष्यासारखे दिसतात असं म्हणू शकत नाही. कारण मनुष्य कृष्णापासून आल्यामुळं म्हणजे मनुष्याला म्हणू शकतो आपण ते कृष्णाचंच प्रतिरूप आहे. गॉड आहे ना, मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड. भगवंताच्या प्रतिकृती असल्यासारखं आहे. मनुष्य असं शरीर आहे भगवंताचं, पण दिव्य आहे अर्थातच. पण आपलं जे आत्म्याचं जे दिव्य शरीर आहे ना तसं ते भगवंताच्या शरीराप्रमाणे ती कॉपी आहे. पण अर्थात भगवंत हे पूर्ण आहे आणि आपण अंश आहोत. हा फरक आहे बरं का नेहमी. भगवंत विभूत, आपण अणू आहे. भगवंत हे महान आहे तर आपण लहान आहे. भगवंत परमात्मा तर आपण आत्मा, आणि ते परमेश्वर तर आपण ईश्वर आहे. ते परब्रह्म तर आपण ब्रह्म आहे. फरक आहे ते निश्चितच आहे. पण तरी पण तीच कॉपी आहे. डोळे नाक कान वगैरे आहे पण ते सगळं दिव्य आहे भगवंताचं, साधारण नाही. पण भगवंताला बरेच लोक म्हणतात ते मनुष्यच आहे, साधारण मनुष्य आहे. का बरं मनुष्यात नाही, मनुष्यात दिसत नाहीत, आपण त्यांच्यासारखं दिसतोय. उलटं झालं ना. मी मग सांगितलं मुलाला म्हणणं किंवा वडिलांना जाऊन भेटून म्हटलं अहो तुम्ही तुमच्या मुलासारखं दिसताय बरं का. मुलासारखं दिसत नाही, मुलगा माझ्यासारखं दिसतोय म्हणणार ते. तर आवडेल कसं म्हटलेलं कोणाला ते म्हटलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण त्यामुळं जेव्हा सृष्टीची लीला आपण ऐकतो भगवंतानी केलेली, आपल्याला भगवंताची महानता कळल्यावर मग कळतं की हा बरोबर ते रासला करू शकतात, 16,108 विवाहाचं नाही तर ते महाले करू, हे सगळं आपल्याला मग ते लागू होत आहे. म्हणून प्रभादेकरी म्हणतात जोपर्यंत आपल्याला भगवंताची अचिंत्य लीला आहे म्हणून कळत नाही, अचिंत्य म्हणजे आपल्या डोक्यात खोपडीच्या ह्याच्यापेक्षा पलीकडे आहे, हे जोपर्यंत स्वीकार करत तोपर्यंत आपण कृष्णाच्या त्या दिव्य लीला नाही समजू शकत. म्हणून खूप आवश्यक आहे की आपण या सगळ्या लीला जे आधी जे स्कंद आहेत 3-4 स्कंद त्यामध्ये पण काही स्कंद येतील त्याच्यात खूप तत्वज्ञान खूप भरलेलं आहे. आपण काय नुसतं तत्वज्ञान आहे, आम्ही ऐकलं कथा असं कुठं कथाच दिसत नाही. पण का दिसत नाही बरं? कारण आधी आपलं फाउंडेशन तयार होतं ना, पाया. एखाद्याने पायाच बांधला नाही, लोक म्हणतात पाय काय खाली असतो ते काय देणे घेणे, तिथे राहतो का आम्ही, फक्त बिल्डिंग पाहिजे आम्हाला, रूम बांधा. आणि 10 मजली बांधली दुसऱ्या दिवशी पडली खाली, काय झालं, फाउंडेशन झालं. त्यामुळे आपण काय म्हटलं, काय प्रभूजी घेतलाय, घ्या 10 स्कंद, आम्ही सेट आणलाय घरी, आता काय PDF नको काय नको आम्हाला, चालतंय का तसं नाही. म्हणून आपण तसं नाही करत, टप्प्याटप्प्यात. पण सुरुवातीला वाटतं की काय एवढं काही विशेष वाटत नाही तर वाटतंय, पण हळूहळू आपल्याला जेव्हा आत प्रवेश करू भागवतामध्ये तेव्हा आपल्याला कळेल की याच्यामध्ये खरंच काय विशेष रहस्य आहे. हरे कृष्ण.